तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी अनुराधा। तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात। आणि वाजले आहेत सकाळचे 8:30 वाजता आहेत, तर म्हटलं चला सुरुवात करूया। कपडे वगैरे धुवून झालेले आहे, पलक गेलेली आहे कॉलेजमध्ये आणि त्याच्यानंतर यशला तर हॉलिडेज आहे तर घरी आहे। पण त्याची सध्या चालली एक्सरसाइज, तर तो टेरेसवर गेलेला होता। सकाळीच उठतो लवकर 5:30ला जातो, आता आलेला आहे। तर चला बघूया पुढचे कामं माझी कशी होतात। सगळं बाकीचं आवरून झालंय, पण सगळे कामं म्हणजे जशी कपडे वगैरे आवरणं, हे बघा किती पसार बघताय तुम्ही। सगळे कपडे वगैरे घड्या करून ठेवायचे आहेत, पोछा मारायचा आहे, झाडू मारायचा आहे, सगळं नीट क्लीन करायचं आहे। सकाळची प्रत्येक गृहिणीची ही कामं, घरघरची कामं, घराघर म्हणतात ना ते घर घर की कहाणी, तशा पद्धतीत। चला तर सुरू करूया ब्लॉगला आणि बघूया आज दिवसभरात काय काय होतं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत। आणि प्लीज तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आणि क्लिक केल्यानंतर त्याच्यावर ऑल नोटिफिकेशनवर क्लिक केलं म्हणजे तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नवीन नोटिफिकेशन भेटत राहील। तर चला सुरुवात करूया। बाकीची कामं झाली होती, पण हे जे वरचा सगळा बारीक सारीक कितीही कपडे आवरून ठेवा परत तसेच होतात। लहान असो मोठे असो मुलं सेम असतं, कारण जागेवर ठेवणारच नाहीत। ते काढून आल्या की बाहेरून काढले वर ठेवले, परत मग आपण ते शोधून धुण्यासाठी घेते। मग धुवून वगैरे झाले, वाळून झाले, घड्या करून ठेवले होते, पण कपाटात ठेवायचे तेवढे मात्र राहिले होते। म्हटलं तेच ठेवून घेऊया आणि कपाटही रचावं लागणार आहे मला। डेली यूजचे सगळे कपडे वगैरे ह्या कपाटात ॲड केलेले असतात, म्हणजे ठेवलेले असतात, जे काही रोजचं लागतं। त्याच्यानंतर मग कपाट वगैरे आवरावं लागणार आहे। किती वेळा ही घड्या करून ठेवा, हे बघा पूर्ण पसरवून ठेवलेलं आहे। डेली यूजच्या सगळ्या याच्यातच असतं, सगळा भरपूर कपड्यांचा पसारा असतो। आता कपाट जर रचत बसली असते तर खूप टाईम झाला असता। सकाळी आपल्याला दुसरी सगळी कामं असतात, कारण सगळे वस्तू जागच्या जागी ठेवणं, नीट व्यवस्थित पुसून वगैरे घेणं। सगळी धूळ आलेली असते दिवसभर, इतकी हवा धूळ उडते ना खूपच। आणि मग सगळं हे पसारा आपल्या रोजची कामं जे आहेत सगळं नीट जागच्या जागी ठेवणं, झाडू पोछा, साफसफाई, जरासं कपडा वगैरे मारणं, मग जे कपडे आहेत त्यांना व्यवस्थित जागेवर ठेवणं हे महत्त्वाचं आहे। म्हटलं चला आता हा पसारा काढून बसेल तर हा सगळा तसंच राहून जाईल, म्हणून मी कोणत्याही टायमाला नाही काढत। जेव्हा मी रिकामी असेल, ज्या वेळेस मला वेळ भेटतोय का चला त्या टायमाला मी अशा पद्धतीने एक एक कामं करून ठेवत असते। जेव्हा कपाटातलं असो किंवा मग गोदरेज कपाटातले कपडे असो किंवा डेली यूजचे का असो, मग दुसरं काम असेल, असं एक काम काढत असते, म्हणून मग ते जरा कमी होतं। तर अशा पद्धतीने करून घेते कामं। तर आता सकाळचा टाईमच आहे, तर सगळंच आहे बघा। खिडकीमध्ये सुद्धा सगळं सामान वगैरे ठेवलं आहे, ते सुद्धा आवरून घेतलं जागच्या जागी। आणि मशीनवर कपडे होते ते सुद्धा आवरून घेतलेले आहेत। सगळंच करून झालं, म्हटलं चला आता झाडू वगैरे मारून घेऊया। आणि इतके तळपाय वगैरे दुखतं ना, तर मग मी चप्पल वगैरे घालून घेते कधी खूप पाय दुखत होते तळपाय, म्हणून म्हटलं चला जास्त टाईम जर उभं असलं की मग दुखायला सुरुवात होते। तर मग नंतर झाडू वगैरे मारून घेत आहे मी आता। झाडू वगैरे झाला की नंतर मग पोछा वगैरे मारून घेईल। सगळा केर आजूबाजूने सगळं काढून घेतलं आहे। शॉर्टमध्ये तुमच्यासोबत फास्ट अगदी म्हणजे असं शेअर करत आहे मी। हे बघा हे काय हे काय मला सगळे कमेंटमध्ये सांगा, ज्यांना समजलं असेल त्यांनी सगळ्यांनी। मग मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मग सांगेल हे काय आहे असं। हे बघा खूप जड आहे। आता काय देवपूजा, पूजेचं काम यशचं आहे। हां यश, मग बात केली, आता देवपूजा वगैरे करून आज देवाचे कपडे तिकडेच होते, ते आत्ताच वॉश केले झाले। इथे मिल्क ठेवलेलं आहे, पिऊन घेते कपाट। अजून सगळं राहिलं आहे माझं आवरायचं। आणि हॉल वगैरे आवरून घेतले, तसं तर बेडशीट वगैरे आवरून झाले, सोफा वगैरे यशने आत्ताच बघितलं तुम्ही आवरलं, पण थोडीशी पुसून वगैरे मी झाडू मारून घेते। तर त्याला देवपूजा करायला सांगितली, आधी खालून फुलं घेऊन ये, काय ते वाटकं घेऊन जा,
काही वाईट फुलं असतील तर मग चांगलं जरा देवीला हार करता येईल. आज मंगळवार आहे, उपवास आहे का म्हटलं ना तुम्हाला की खूप खूप धूळ येते, म्हणून सगळ्या वस्तू मी डेलीचं माझं हे रुटीनच आहे. सकाळी उठलं की घर झाडू वगैरे मारायच्या आधी सगळं पुसपास वगैरे करून घेते. म्हणजे जी धूळ जमा झालेली असते मग दिवसभर मुलं हात लावता, आपण हात लावतो, मग ते सगळं घाण होतं आणि तेच आपल्या मग पोटात जातं. मग आजारी होण्यापेक्षा एक सवयच लावून घेतलेली आहे. आपण ती सवय लावली ना ऑटोमॅटिक लागते आणि हात आपला जे कामं ठराविक असतं माझा हात बरोबर तिथे जातो. तेच कामं आधी होतील आणि इतक्या टायमापर्यंत इतके कामं माझे झालेच पाहिजे असं माझं टार्गेट असतं ठेवलेलं. तर त्याप्रमाणे मी सकाळी कामं आवरत असते. कधी लेट झालं असेल ना तर मग एखादं जे काम जास्त महत्त्वाचं नाही आहे ते मी राहू देते आणि जे माझे महत्त्वाचे डेली रुटीनचे जे करावीच लागणार असतात हे अशी कामं ती मी नेहमी करून घेत असते अशा पद्धतीने. तर झाडू वगैरे मारून घेत आहे. त्याच्यानंतर मग इथे पोछा वगैरेही मारून घेणार आहे मी. झाडझूड करून घेतली, सगळं पुसून घेतलेलं आहे आधी. बेडशीट वगैरे सगळं व्यवस्थित क्लीन करून झालेलंच होतं. मग इकडे कपडे होते. मग यशला म्हटलं चल देवपूजा वगैरे झाली ना तर हे सगळे कपडे घडी वगैरे करून ठेव. मुलांनाही छोटी मोठी सवय लावावी लागते. तेच म्हटलं एवढा उशीर झाला म्हणून फोन केला होता. 7 वाजता होती ना, म्हटलं मग 1 तास झालं असेल 8 वाजता 7:15पर्यंत तरी जास्तीत जास्त. इतकं काय सांगता ते, थोडंसंच सांगितलं असेल ना. एक वेळा इथे झाली होती ना, सिलेंडरचं होतं ते. हो का. ते काय झालं फॅन चालू होता ना म्हणून आवाज थोडा तसा आला. मग म्हटलं चला आज ते लेट आलेले आहे ड्युटीवर, नाईट शिफ्ट चालू आहे त्यांची आता. तर मग हा बघा यशचं काय दुसरंच चाललेलं आहे. आता वेकेशन आहे तर म्हटलं म्हणजे तो काही करत असतो, काही बनवत असतो. चपाती वगैरे म्हणजेच पराठे करून झालेले आहेत. त्याच्यानंतर आता मी ते थोडीशी प्रिपरेशन करून घेतली आहे भाजीसाठी. काल पनीर घेऊन आलेले होते तर मग म्हटलं पनीरचीच भाजी छानपैकी बनवूया. आणि पण ती बटर पनीर बनवायचं होतं, पण म्हटलं आता बटर वगैरे तर नाही आहे. घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये छानपैकी अशी पनीरची भाजी मी बनवणार आहे, तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. घरातल्या अगदी कमी ते कमी साहित्यामध्ये पनीरची भाजीसुद्धा अगदी छानपैकी आपण बनवू शकतो. थोडीशी तयारी करून घेतली आहे, प्रिपरेशन, तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला बघून घेऊया कसं बनवायचं आहे ते. म्हटलं छानपैकी बटर पनीर बनवूया. तर इथे टोमॅटो कट करून घेतले आहेत 4 मीडियम साईजचे. त्याच्यानंतर इथे थोडीशी कस्तुरी मेथी आणि हे मिल्क पावडर घेतलेलं आहे. आणि इकडे लसूण, अद्रक, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबिरीच्या दांड्या आणि कांदा कट करून घेतलेला आहे. साहित्य घेऊन घेतलेलं आहे. क्रीम घेतलेली आहे वाटीमध्ये. तर या पद्धतीने साहित्य घेऊन घेतलं आहे. जे आहे माझ्याकडे तेवढ्या साहित्यात मी उपलब्ध भाजी अगदी छान मस्त मऊ अशी बनवणार आहे. म्हणजे जे बटरचे अगदी असं सॉफ्टनेस असतो ना मसाल्याला, त्या पद्धतीने. तर त्याच्यासाठी काय करायचं, बटर टाकायचं तुम्ही वाटलेस तर इथे. आता हे कांदे जे मी म्हणजे भाजून घेणार आहे. अगदी जास्त आपल्याला त्याला काळे किंवा जसे आपण मसाल्याची भाजी करतो ना त्या पद्धतीने नाही करायचे, पण अगदी छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचे आहेत आपल्याला. तर अगदी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. छानपैकी गुलाबी रंगावर मी ते परतून घेणार आहे थोडेसे. त्याच्यानंतर इथे टोमॅटो कट केले होते 4 मीडियम साईजचे, ते टाकून घेत आहे मी. ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं. लगेचच याच्यामध्ये आता ज्या दुसऱ्या वस्तू आहेत त्याही टाकून घ्यायच्या आहेत. इथे लसूण टाकून घ्यायचा आहे आपण. तुम्हाला भाजी किती आहे त्या क्वांटिटीनुसार ह्या वस्तू तुम्ही घ्या. आणि अद्रकचा तुकडा टाकून घेतलेला आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबिरीच्या काड्या घेतल्या तर त्याही टाकून घेतलेल्या आहेत. मिक्स करून घेत आहे मी छानपैकी. आणि त्याच्यानंतर मग याला छानपैकी पाणी टाकायचं आणि थोडा वेळ याला होऊ द्यायचं आहे. जे पाणी टाकलं आहे आणि टोमॅटो वगैरे पूर्ण असे सॉफ्ट होतात ना तोपर्यंत आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये. आणि पाणी आपलं कमी झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. तर मग फ्रीज उघडलं, मला एक हे सापडलं बीट. तर बीटही टाकून घ्यायचं आहे. छान असा रंग येतो त्याला, कलर येतो मस्त भाजीला एक असा. तुम्ही पावभाजी बनवत असाल तरीही यूज करा. आणि आता मी ते पनीर बनवत आहे बटर पनीर, तर त्यालासुद्धा. आणि
अगदी छान म्हणजे असा गुलाबी रंग मस्त असं रंग येतो भाजीचा. तर हे बघा पूर्ण पाणी असं 1 ग्लास पाणी टाकलं होतं मी, छानपैकी आटून झालं आहे आणि सगळं जे परतायला ठेवलं होतं सगळं सॉफ्ट झालं आहे. त्या मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेतलेलं आहे मी. त्याचं सगळं थंड करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये छानपैकी असं बारीक करून घ्यायचं. हे बघा अगदी मऊसूत असं एकदम वेल्वेटसारखं जसं म्हणतो ना आपण, अगदी सॉफ्टनेस असं मस्त छान मसाला असा वाटला गेलेला आहे. खूप छान तुम्ही बघताच त्याला समजतं आपल्याला की मसाला अगदी छान वाटला गेलेला आहे. आणि पनीर घेतलेलं आहे, 300 ग्राम पनीर आहे. तेच कट करून घेणार आहे मी. त्याच्यातलं थोडंसं उरवलं होतं आणि छानपैकी मोठे मोठे पीस करून घ्यायचे आहे. एकदम बारीक पीस नाही करायचे, जसे आपण बाहेर हॉटेलमध्ये खातो ना मोठे पीस भेटतात. म्हणून अशा ज्या भाज्या आहेत ना बाहेरून आणल्या की अगदी छोट्या क्वांटिटीत भेटते, आपण घरीच छानपैकी बनवू शकतो. आणि तुमच्याकडे जर बटर असेल तर इथे भाजी बनवताना अगदी भरभरून बटर यूज करा तुम्ही. पण बटर जर नसेल तुमच्याकडे, काही वस्तू नसतील, आता क्रीमही माझ्याकडे जेमतेम थोडीच होती, ती मी यूज करणार आहे. तर बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा. पण अशा पद्धतीने छान पनीरची भाजी बनवून घ्यायची आहे. पनीर मस्तपैकी ते कट करून घेत आहे मी. थोडे मोठे मीडियम साईजचे कट करून घेतलेले आहेत पीस इथे. तर या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. स्क्वेअर कट करा किंवा मग तुम्ही थोडं डिझाईनमध्ये कट केले तरीही चालतील. तुम्हाला जसं आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही कट करा आणि भाजी बनवा. खूप छान मस्त होते भाजी. तर इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता भाजी आपल्याला वघारून घ्यायची आहे पनीरची. त्याच्यासाठी मी ही कढईत तेल टाकून घेतलेलं आहे आणि पनीर कट करून झालं, मसाला वाटून झालेला आहे. तर याच्यामध्ये एलची टाकून घ्यायची आहेत. 4 एलची घेतलेल्या आहेत. त्यांचं थोडंसं कवर काढून घेतलं आणि ते टाकलेले आहेत तेलामध्ये. कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आहे तेलामध्ये. त्याच्यानंतर हळद टाकून घेतलेली आहे थोडीशी, अर्धा ते पाऊण चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मीडियम फ्लेम करून घ्यायची तेल गरम झाल्यावर, म्हणजे तुमचं सगळं मिरची वगैरे मसाला जळणार नाही त्याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे 2 चमचे. मग थोडासा गरम मसाला घेऊन घ्यायचा आहे आपल्याला, 2 चमचे घ्या किंवा तुम्हाला आवडत असेल त्यानुसार तुम्ही घेऊन घ्यायचा आहे. मी 2 चमचे इथे घेऊन घेतलेला आहे. आणि धना पावडर टाकून घ्यायची आहे 2 ते 3 चमचे. धना पावडर मी कोणत्याही वस्तूंमध्ये जास्त टाकत असते. तर या पद्धतीने सगळं टाकून घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून छान असा मसाल्याला रंग येतो, तेलाला छान असं तवंग येईल त्याच्यासाठी. आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मध्ये कट केलेली बारीक, छानपैकी असंच तेलात टाकून घ्यायची आहे. मस्त परतून जाते. आणि जो मसाला अगदी छान मऊ असा वाटून घेतला तो टाकून घ्यायचा आहे. अगदी छान आणि टेस्टी अशी आपली भाजी तयार होणार आहे, बघू शकताय तुम्ही. आणि छानपैकी आता या मसाल्यामध्ये पूर्ण हे तेल असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हलवत राहायचं जेणेकरून खाली लागणार नाही आहे. आणि हे टाकल्यावर गॅस अगदी थोडा म्हणजे मीडियम टू स्लो ठेवायचा, हाय फ्लेम नाही करायची आपल्याला त्याच पद्धतीने. कारण हाय फ्लेम केली ना तर त्याचे जे तेलाचे जे छाटे उडतात जे आपल्या मग अंगावर उडतील, मग पूर्ण किचनची भिंत मागची जी आहे ते पूर्ण खराब होऊन जाते, गॅस खराब होतो, गॅसवर सुद्धा उडतं ते सगळं. म्हणून मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची. आणि मसालाही आपला जळत नाही, अगदी छान चविष्ट असं होतो आणि छानपैकी तेल सुटतं भाजीला. कोणत्याही भाजीचा तुम्ही मसाला अशाच पद्धतीने करून घ्यायचा आहे. याच्यात आहे ना थोडंसं असं पाणी टाकायचं आहे आपल्याला, अर्धा ग्लास वगैरे. म्हणजे पाणी टाकल्यानंतर ते अर्धा ग्लास पाणी छानपैकी आटतं आणि वर तेल सुटतं, तोपर्यंत आपल्याला छान मसाला परतून घ्यायचा आहे. मम्मीने झाकून दिला होता थोडा वेळ, कारण झाकल्याने पूर्ण तेलाचे जे छाटे होते ते ताटावरच उडतात, बाहेर नाही पडत. त्याच्यासाठी ताट झाकून द्यायचं आहे, अर्धवटच झाकायचा, पूर्ण नाही झाकायचा, नाही तेल सगळं उडून जातं. छानपैकी सुटलेलं आहे तेल. त्याच्यानंतर मग हे बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान मसाला अगदी छान असा परतून झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. आणि अशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे, अगदी म्हणजे मीडियम फ्लेम ठेवायची. छान त्याला तरण येतं. नाही आलं तरीही आजकाल तेल कमीच यूज करायचं, आपल्या हेल्थ आणि घरातल्यांच्या सगळ्यांच्या हेल्दीसाठी चांगलं आहे ते. तर टाकून घेतलेला आहे मसाला, छान परतून होत आहे. तोपर्यंत म्हटलं चला आता जी मिल्क पावडर घेतलेली होती ती टाकायचा टाईम झालेला आहे. थोडा मसाला छानपैकी असा परतून झाल्यावर जी मिल्क पावडर घेतली होती, 10 रुपयाचं 1 पाऊच येतं, ते मी इथे घेऊन घेतलेलं आहे. त्याच्यातलं थोडीशी यूज केलेली होती आणि तेच पाणी टाकलं, साधं पाणी टाकायचं आहे.
मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने आणि तेच इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे भाजीमध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी म्हणजे याची टेस्ट अगदी वेगळीच येते, खूप छान येते टेस्ट. थोडीशी अशी गुळचट आपल्याला गोड असं थिकनेस नॉर्मल असं लागली पाहिजे भाजी आपले जे असते. थोडीशी हे बघा इथे साखरचे दाणे टाकून घेतलेले आहे. एक छोटा चमचा मी मीडियम साईजचा साखर टाकून घेतलेली आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जी क्रीम घेतलेली होती अर्धी ते पाऊण वाटी क्रीम होती ती टाकून घ्यायची आहे. रेडीमेड क्रीम नसेल मी घरातलीच घेतलेली आहे. दुधावरची जी साय असते ती घेऊन घ्यायची, तिला छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला आणि ती क्रीम आपल्याला इथे भाजीत टाकून घ्यायची आहे. तर ह्या वस्तू टाकल्यामुळे भाजी अगदी मस्त अशी झालेली होती. अगदी छान असा मसाला तिचा तुम्ही बघू शकताय. छानपैकी क्रीम मिक्स करत आहे मी इथे. क्रीम मिक्स करून घ्यायची आहे आणि ही थोडी घट्टच असते, ही भाजी पातळ नसते, म्हणून ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तुम्हाला जर बटर पनीर बनवायचं असेल तर भाजी थिकनेस ठेवायची, अगदी पातळ करायची नाही. जर तुम्हाला खाऊशीच वाटत असेल बटर पनीर तर जी भाजी जशी आहे त्या पद्धतीने आपण खाल्ली ना तर छान अशी टेस्टी लागते ती खायला. आणि थोडी जरी खाल्ली तरी मन भरतं आपलं ते. तर आपण घरीच बनवत आहे तर मन भरपूर भरणारच आहे प्रत्येकाचं, कारण बाहेरचं अगदी कमी क्वांटिटीत भेटतं आणि आपण घरी अगदी छान पद्धतीने बनवत असतो. तर अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला जर ग्रेव्ही वाढवायची असेल तर त्याच्यात तुम्हाला इथे पाणी ॲड करायचं आहे. अर्धा ते पाऊण ग्लास पाणी मी तसं टाकणारच आहे याच्यामध्ये, जास्त तिला पातळ करणार नाही आहे कारण ही ग्रेव्ही घट्टच असते. आणि आता छानपैकी मिक्स करून झालेलं आहे. एक छानपैकी आयडिया सांगते तुम्हाला. जर तुमच्याकडे क्रीम नसेल ना तर काय करायचं, जे पनीर आहे ना त्याच्यातलेच काही पनीरचे तुकडे घ्यायचे आणि त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मिक्सर ग्राइंडरमध्ये अगदी छानपैकी त्याला फिरवून घ्यायचं आहे. अगदी छान मऊसूत अशी क्रीम तयार होते. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही क्रीम बनवू शकता आणि भाजीमध्ये टाकू शकता. जे पनीर आहे त्यालाच तुम्हाला वाटून घ्यायचं आहे. अगदी क्रीमसारखं काम करतं ते. पनीर मिक्सरमध्ये वाटून ते पेस्ट आपल्याला म्हणजे ते टाकून घ्यायचं आहे. तर पनीर टाकून घेतलेलं आहे. पनीरही टाकल्यानंतर थोडा वेळ तुम्हाला राहू द्यायचं आहे. आता हे जे मी टाकलेलं आहे ना, हे मी पनीरच मिक्सरमध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून ग्राइंड करून घेतलेलं आहे. छानपैकी क्रीमी अगदी असं क्रीमच आहे असं वाटतं तयार होतं आणि त्याची टेस्ट छान अशी क्रीमसारखीच लागते भाजीमध्ये. तर टाकून घेतलं आहे, मिक्स करून घेत आहे आणि पनीर आपण टाकून घेतलेलं आहे. पनीर टाकून घेतल्यानंतर थोडा वेळ आपल्याला जास्तीत जास्त 3 ते 4 मिनटं, कधी 5 मिनटंही तुम्ही अगदी मीडियम फ्लेमवर स्लो करून राहू दिली. भाजी अगदी छान अशी तयार झालेली आहे. मस्तच पनीरही नरम होऊन जातात. तर अशा पद्धतीने भाजी तयार झाली आहे. खूप सुंदर दिसायला तर आहेच, पण टेस्टी तितकीच झाली होती. बिना बटरची आपण बटर पनीर अशा पद्धतीने बनवू शकतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर आवडली असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर अशा पद्धतीने माझं ताट आजचं तयार होता. जिरा राईस बनवला होता थोडासा आणि पराठे बनवून घेतलेले होते. आपले साधे पराठे होते. तुम्ही याच्यात कस्तुरी मेथी टाकून सुद्धा पराठे बनवू शकता आणि सॅलेड आहे. तर आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा.